25 से 30 हमारे दो भाई नरेंद्र और नीतीश या पद्धतीने जी घोषणाबाजी करण्यात आलेली होती। तर भाजपा आणि जेडीयू आता जर एकूण आकडा आपण या ठिकाणी पाहिला तर 119 जागांवर एनडीए आघाडीवर आणि महाआघाडी 94 जागांवर आघाडीवर आहे। जेएसपी जनता स्वराज पक्ष प्रशांत किशोर यांचा पक्ष 238 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत। फक्त आणि फक्त 4 जागांवर त्यांची आघाडी आणि इतर एक म्हणजे इतर लहान पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ होताना आपण या ठिकाणी पाहतोय। भाजप 70 जागांवर आघाडीवर, जेडीयू 42 जागांवर आघाडीवर, आरजेडी 75 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 12 जागांवर फक्त आघाडीवर आहे। हा आकडे जे आहेत हे आकडे सातत्याने बदलत आहेत आणि ही राजकीय दंगल कोण जिंकणार हे चित्र अवघ्या काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे। एनडीए 119 आणि महाआघाडी या ठिकाणी 94 जागांवर आघाडीवर आहे। प्रशांत किशोर यांचा पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे। मनेरमधून आरजेडीचे भाई वीरेंद्र सिंग हे आघाडीवर आहेत। मनेरमधून आरजेडीचे भाई वीरेंद्र सिंग हे आघाडीवर। आरजेडी आता 75 वर आणि भाजप 70 वर, म्हणजे अजूनही भाजप आणि आरजेडी यांच्यामधली टक्कर इथे कायम आहे। ही टक्कर कायम राहिली तर पुढे एनडीए आणि महाआघाडी यांचे देखील आकडे बदलणार आहेत। मनेर हा मतदारसंघ एक टफ फाईट म्हणून याकडे पाहिलं जातं आणि त्या ठिकाणी सुद्धा आता आघाडी पिछाडी जी आहे ती सुरू झालेली आहे। भाजपचा आकडा आपण या ठिकाणी पाहताय 70 जागांवर आघाडीवर, जेडीयू 42 जागांवर आघाडीवर, एलजेपी 5 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 12, त्याच्यानंतर आरजेडी 75 जागांवर आघाडीवर आणि जनसुराज पक्ष प्रशांत किशोर यांचा पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे। आरजेडीमध्ये तेजस्वी यादव यांनीच पूर्ण धुरा हाती घेतलेली होती आणि आपल्या विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। मात्र काँग्रेसची फारशी साथ किंवा डावे व्हीआयपी या पक्षांची साथ त्यांना मिळताना दिसत नाही। एकटे लढतायत तेजस्वी यादव या ठिकाणी 75 जागांवर आघाडीवर। मनेरमधून आरजेडीचे भाई वीरेंद्र सिंह हे सध्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। ही सुद्धा एक टफ फाईट म्हणून याकडे पाहिलं जात आहे। आरजेडीचा हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि या ठिकाणून आता भाई वीरेंद्र सिंह हे आघाडीवर आहेत। कलानुसार चिराग पासवानांच्या पक्षानं खातही खोललेलं नाहीये। महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। मागच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षानं एनडीएची मतं खाल्लेली होती, त्यामुळे यंदा चिराग पासवान यांच्या पक्षाला लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाला सोबत एनडीएनं घेतलेलं होतं, मात्र तो कमाल दाखवू शकलेला नाहीये। या ठिकाणी एनडीए 119 आणि महाआघाडी 94 जागांवर आघाडीवर। चिराग पासवान यांना एकही जागा मिळाली नाही। 6 जागा त्यांनी या ठिकाणी लढवलेल्या आहेत, मात्र एकाही जागेवर त्यांना आघाडी मिळाली नाही। एनडीए 119 तर महाआघाडी 94 जागांवर आघाडीवर, जेएसपी 4 जागांवर आघाडीवर, भाजप 68 तर आरजेडी 75 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू 44 जागांवर आघाडी जेडीयूनं आता घेतलेली आहे। आपली जी फिगर आहे तिथपर्यंत आता जेडीयू पोहोचलेली आहे।